रिसोड मेकर मार्गावरील पॉवर हाऊस परिसरात आग, झाडे झुडपे जळून खाक, पॉवर हाऊसचे नुकसान टळले. रिसोड मेकर मार्गावरील पॉवर हाऊस परिसरात गुरुवार 5 मार्च रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत परिसरातील झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली. या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून मात्र एक मोठे नुकसान होता होता टळले असल्याचे या घटनेतून दिसून आले. आगीची माहिती रिसोड नगर परिषद अग्निशमन दल विभागाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. या दरम्यान नागरिकांनीही आग विझवण्याचे प्रयत्न केले. आगीचे लोण 30 ते 40 फूटपर्यंत उंच उठत असल्याचे दिसून आले. आगीची तीव्रता वाढल्यामुळे पॉवर हाऊस परिसरात सर्वच झाडे झुडपे गवत जळून खाक झाले. आग लागल्याचे लक्षात येतात परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे काही काळ पॉवर हाऊस परिसरात लागून असलेल्या महात्मा फुले नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आगीची तीव्रता बघता पॉवर हाऊसला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली होती. शेतकऱ्यांनी आग आपल्या शेतापर्यंत येऊ नये यासाठी उपाययोजनासुद्धा केल्या होत्या. मात्र आग ही पॉवर हाऊस परिसरातील वॉल कंपाऊंडच्या बाहेर आली नसल्याने शेतकऱ्यांनी एक मोठे नुकसान टळले असल्याने शेतकऱ्यांनी सुद्धा सुटकेचा निश्वास घेतला. आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात पॉवर हाऊसच्या परिसरात भिंतीला लागून मोठ्या प्रमाणात गर्दी केली. नागरिकांनी सुद्धा आपल्या परीने आग विझवण्याचे मोठे शर्थीचे प्रयत्न केले. यामुळे आग आटोक्यात आली. आपण रिसोड मेकर मार्गावरील रिसोड शहरालगत असलेल्या पॉवर हाऊसवर आहोत. या ठिकाणी आज दिनांक 5 मार्च रोजी दुपारी 3 वाजता अचानक आग लागली. आगीचे कारण सध्या अद्याप कळू शकले नाही. मात्र आपण बघताय की या ठिकाणी जे आहे परिसर आहे, या परिसरातील जे झाडे झुडपे आणि गवत आहे, या गवताला जी आग लागली त्या आगीने इतकं उग्र रूप धारण केलं होतं की त्याचे कमीत कमी 20-20, 25-25 फूट आगीचे जे आहे लोण उठले होते. व तुम्ही बघता या ठिकाणी आसपास जे आहे महात्मा फुले नगर परिसरातील झोपडपट्टीचे जे लोक आहे, नागरिक आहेत या ठिकाणी राहतात. तर ह्या नागरिकांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते की कुठे आपले या ठिकाणी आग जी आहे ती त्यांच्या घरापर्यंत पोहोचते. मात्र पॉवर हाऊसची जी भिंत आहे त्या भिंतीमुळे ती आग बाहेर पसरली नाही. यामुळे या परिसरातील नागरिकांनी जे आहे सुटकेचा निश्वास जो आहे तो सोडला. या ठिकाणी रिसोड नगर परिषदचे अग्निशमन दल जे आहे, अग्निशमन दलाला सुद्धा पाचारण करण्यात आले होते. तर सध्या स्थितीत जी आग विझवण्यात आटोक्यात आणली आहे. पॉवर हाऊसला मात्र कोणत्याही प्रकारची हानी या ठिकाणी व काही आर्थिक नुकसान झालेले नसल्याची माहिती मिळाली आहे. वतन न्यूजसाठी शेख अन्सारुद्दीन, रिसोड, जिल्हा वाशिम.